राम राम मंडळी, मराठीत बोल या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपला विषय आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीवर लोकशाहीचा हक्क आपल्या लोकांमध्ये जाऊन आपण काही प्रश्न विचारणार आहोत। मतदान किती महत्वाचं आहे हे आपण लोकांना विचारणार आहोत आणि एका मताची काय किंमत आहे हेही लोकांना विचारणार आहोत। चला तर मग आज आपण या ठिकाणी एका बाजारात आलेलो आहोत आणि या बाजारामध्ये जाऊन आपण लोकांना त्यांचं मत किती महत्वाचं आहे आणि ते मतदान करणार आहेत का हे आपण विचारण्याचा प्रयत्न करूयात। चला तर मग मराठीत बोल या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला असा विषय आहे की लोकशाहीबद्दल आणि आपल्या मताची किंमत हे आम्ही लोकांना विचारायला आलेले आहे। तर मला सांगा, लोकशाही म्हणजे काय असं तुम्हाला काय वाटतं? लोकशाहीबद्दल काय वाटतं? लोकशाहीबद्दल काही नाही, जो धडाडीचा नेता आपला काम करणार आहे, शेतकऱ्याला मानणार आहे, याच्याकडे तर वळण शक्यतो आम्ही शेतकरी तर असा आमचा विषय आहे। लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडलेलं राज्य म्हणजे लोकशाही। बरोबर। या लोकशाहीत लोकांनी लोकांसाठीच कार्य केलं पाहिजे, स्वतःसाठी नाही। लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे आज जनता दरबार। बरोबर। आज जनतेचा दरबार आहे। लोकशाही म्हणजे दुसरं काय नाही। आपल्या आपल्या म्हणजे राज्यात, आपल्या महाराष्ट्रात म्हणजे चांगले वक्ते आले पाहिजे, त्यांच्यापासून आपला चांगला आपल्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे। त्याच्यापेक्षा दुसरं काय सांगू शकत नाही मी। लोकांना आपला मतदानाचा हक्क वगैरे, मतदान करून जो नेता निवडतो आपण, त्याचा अधिकार म्हणजे लोकशाही। लोकशाही म्हणजे जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। तुम्ही केव्हापासून मतदान करताय आणि यावेळेस मतदान करणार आहे का? मी वयाच्या 18 वर्षापासून मतदान करतोय व आतापर्यंत करत आलेलो आहे आणि यावेळी पण करणार आहे। तुम्ही यावेळेला मतदान करणार आहात का? करणार ना। हो, मी प्रत्येक वर्ष मतदान करतो। आता 40 वर्ष मतदान करतोय मी। यावेळेस तुम्ही मतदान करणार आहे का? हो, मतदान करणार ना। हो, या वर्षी पण मी मतदान करणार आहे आणि मी वयाच्या 18 वर्षापासून मतदान करतो आणि मतदानाचा हक्क बजावतो। बरं, मला सांगा, तुम्ही एवढे वर्ष झाले मतदान करताय, तर या मतदानाचे फायदे काय? या मतदानाचे फायदे असे आहेत काय, माझ प्रत्येक टायमाला एका मताला पण किंमत असते। बरोबर। आज एका मताला पण किंमत असते। आज या मताचे एवढेच फायदे का कुणी पण निवडून येऊ द्या, जो आपल्याकरता, आपल्या गावाकरता जो झटल तोच खरा उमेदवार असतो। त्या बाकी त्या उमेदवारापेक्षा ज्या आपण त्याला आपलं मत व्यर्थ गेलं नाही पाहिजे, ते जास्त महत्वाचं। म्हणून आपण मतदान करणार, पण अशाच व्यक्तीला करणार का जो आपल्याकरता, आमच्या व्यवसाय करता, जनतेकरता जो कामाला येईल त्यालाच मतदान करायचं। मतदानाचे फायदे असे की आपल्याला जो नेता हवाय की जो आपल्यासाठी रात्रंदिवस कार्य करत राहील, आपल्यासाठी वेळेला धावून येईल, काही आपल्या समस्या असतील तर त्याचं निवारण करू शकेल, असा लोकनेता आपल्याला हवा असतो। म्हणून लोकांनी मतदान करून असा लोकनेता निवडून द्यावा। मतदानाचे फायदे म्हणजे आपण एक स्वातंत्र्य आहे आपल्याला, आपला योग्य उमेदवार निवडण्याचं। तो उमेदवार निवडणे हा आपला हक्क आहे आणि हाच एक संधी असते की आपल्याला योग्य माणूस योग्य वेळी निवडून द्यायचा। मतदान म्हणजे आपलं एक मत इतकं अमूल्य असतं। एका मतामुळं आपला जो मनातला उमेदवार आहे, जो आपल्या जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडतो किंवा मांडणार आहे, जर त्याला ते मत नाही मिळालं तर तो एक अयोग्य उमेदवार शासन दरबारी जातो आणि आपल्या असंख्य प्रश्नाचं निरसन होत नाही आणि 5 वर्ष ते आपल्याला भोगावं लागतं। तुम्ही यावेळेला जे मतदान करणार आहे, तर मतदान करताना मनात काय ठेवून तुम्ही मतदान करणार? मनात हीच आशा असणार की जो लोकनेता मी निवडून देणार आहे, मी ज्याला मत देणार आहे, त्याने संपूर्ण समाजासाठी म्हणजे लोकांसाठी कार्य केलं पाहिजे, लोकांच्या हाकेला धावून आला पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत। नाहीतर मग असं नको व्हायला की आपण समस्या मांडायला जाणार, करू आज उद्या, हे नाही झालं पाहिजे। काय ते प्रक्रिया लवकर झाली पाहिजे त्यांच्याकडनं, असा लोकनेता निवडून द्यायचा। आपला नेता चांगला, आपला कुठला कामगार आहे, करणार आहे, आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो। आपल्याला सन्मान करणारा माणूस, आपल्याला असा माणूस पाहिजे, त्या माणसापर्यंत पोहोचणार। ह्याविषयी असेल का आपल्या वडगावातला कुठला विकास बाकी राहिला आहे, आपण मतदान करणार, पण विकास आपल्या वडगावचा विकास कुठला बाकी राहिलाय, काय राहिलाय, आमच्या करता, आमच्या व्यवसाय करता कोणी काय करतंय का, हे जास्त महत्वाचं। म्हणून आपण काय करतो, म्हणून आपण असं मतदान करणार आहे का आपल्या तो आपण जो एखादा नेता निवडणार, तो असं निवडणार का ज्यानं आपल्याला वाटलं पाहिजे आपल्या व्यवसाय करता काही मदत करेल किंवा आपल्या जनतेकरता करेल, आपल्या गावाकरता करेल, म्हणून आपण तो असं नेता निवडून त्याला मतदान करणार आहोत। मनात म्हणजे आपले जे प्रश्न असतात, अडी अडचणी, आपली विकास कामं वगैरे, आपले रस्ते वगैरे, या सगळ्या गोष्टींचा जो विचार करीन असा माणूस आपण निवडून द्यायचा आहे। यावेळेस मी जे मतदान करणार आहे, जो उमेदवार आपल्या सामान्य जनतेचे, आपल्या तालुक्याचे प्रश्न हा
शासन दरबारी मांडून त्याची योग्य ती उपाययोजना करून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवेल अशा माझी इच्छा आहे. आता फक्त आपल्या तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागलेली आहे. तर या संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यात काय काय बदल तुम्हाला अपेक्षित आहे? आता महाराष्ट्रात तालुक्यात बोलतात, तालुक्यात भरपूर लय बदल आहे. आता तर केला तर भरपूर बदल होईल, पण आता जेवढं करीन ते आता प्रत्येक वक्त्यावर अवलंबून आहे. उमेदवार जो उमेदवार असतो त्या उमेदवार अवलंबून त्यांनी काय करायचं, नाही तर त्यांनी निवडून यायचं आणि बांबू दाखवायचा, असं व्हायला नको. जेणेकरून कोणी पण असू द्या, हा बरोबर आहे. हे आता जे 4 उमेदवार याच्यात कोणी असू द्या, कोणी निवडून येऊ द्या, तो वक्ता आपलाच आहे. पण त्याने गावाचा विकास केला पाहिजे, तालुक्याचा विकास केला पाहिजे, त्याला जास्त महत्व आहे. अभिजित हेच पाणी, लाईट, रस्ते हे द्यावं बा शेतकऱ्यासाठी, वीज सवलत. महिलांसाठी पहिला मुद्दा महिलांची सुरक्षा आहे. आज एवढं लव जिहादचं जे चाललेलं आहे त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी आपले नेते सगळे हिंदू आहेत, पण त्याच्यावर काहीच करू शकत नाहीत. हा, त्याच्यावर काहीतरी त्यांनी म्हणजे ठाम निर्णय घेतला पाहिजे. आज रस्त्याने महिला जाताना ती सुरक्षित नाहीये किंवा इतर काही गोष्टी. आता शेतकरी आम्ही, शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही मालाला. तो रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रीच्या लाईटी असतात, रात्रीचं पाणी भरायला जायचं, वाघाची भीती, अनेक गोष्टी अशा आहेत की शेतकरी सुद्धा सुरक्षित नाहीये. तो रात्री पाणी भरायला गेले तर वाघाची भीती, दिवसा लाईट नसते. बरं असली तर ते पण वीज बिल एवढं येतंय की वीज बिल येते. शेतकऱ्याला तेवढा मालाचा भाव भेटत नाही, तो वीज बिल भरू शकत नाही. त्याच्यामुळं लाईन कट केल्या जातात. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना, जे निवडून दिले त्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विकास होणं म्हणजे त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली अर्थव्यवस्था, रस्ते, परत छोटे मोठे उद्योगधंदे, शेती. मेन विषय म्हणजे शेती आपला. शेतीसाठी सर्वांनी म्हणजे सरकारने चांगलं काम केलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे, म्हणजे संपूर्ण देशाला, राज्याला चांगले दिवस येतील. आपली अर्थव्यवस्था त्याच्यामुळे बळकट होईल. शेतकरी जर समाधानी राहिला तर, शेतकऱ्याला चांगलं पाठबळ मिळालं तर, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला तर, त्याच्यासाठी शेतीपूरक सरकार येणं गरजेचं आहे. आपल्या तालुक्यामध्ये एक सुसज्ज असं गव्हर्नमेंट हॉस्पिटल होणं गरजेचे आहे, जेणेकरून जी गोरगरीब जनता आहे, आज जर हॉस्पिटलायझेशनचा जर खर्च बघितला तर गोरगरीब जनता एवढा खर्च पेलवू शकत नाही. जे गोरगरीब जनता, जी सामान्य जनता आहे, जी लहान मुलं आहेत, जे वृद्ध महिला आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी जर हॉस्पिटल आपल्या तालुक्यात झालं तर त्यांची सुखसुविधा होईल आणि त्यांच्या आजारावर योग्य ते उपचार होण्यास मदत होईल. असे निवडणुकीला तुम्हाला जर उमेदवारी म्हणून जर एखादी संधी मिळाली तर तुम्ही निवडणुकीला उभे राहाल का? हो, नक्कीच राहील. कारण का तर महिला काही राज्य चालवू शकत नाही का? चालवू शकते. बरोबर. आज राजमाता जिजाऊने अख्खं राज्य चालवलंय, बरोबर. मग महिला चालवू शकत नाही का? पण त्यासाठी संधी दिली पाहिजे. बरोबर. आणि जे आहेत त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. फक्त पुढे चाललंय म्हणून पाय मागे ओढण्यात अर्थ नसतो. आपल्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा एक महिला झाल्यात आणि आताही आहेत. बरोबर. हो, आताही आहेत. नाही, शेतकरी धर्म म्हणून नाही, आपल्याला नाही एवढं करता यायचं. राजकीय कार्यक्रमात आपण शेतकरी माणूस काय, आपल्याला राजकीयचं काय कळायचं? हो, लढू ना, लढवणार आपण निवडून. सामान्य माणूस काही हो, आपण काही करू शकतो. आपल्या जनतेचा पाठबळ आहे, आपण निवडणूक लढू शकतो. आपण नाही राहणार ना मी उभा, लोकशाही आहे. मला जर कुणी संधी दिली तर मी निवडणूक लढू शकतो. होय, मी निवडणूक लढवणार, कारण की तुम्हाला लोकशाहीने आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे. जर मला लोकशाही लढवण्याचा किंवा उमेदवारी देण्याचा जर निर्णय मिळाला तर ही सामान्य जनतेसाठी मी जी काही उपाययोजना करणार आहे, जे सामान्य जनतेचे प्रश्न मी शासन दरबारी मांडून त्यांच्यासाठी योग्य ते प्रश्नांचं किंवा समस्यांचं निराकरण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. सरकार आपल्याला या मतदानाच्या दिवशी सुट्टी देतं, तर त्या सुट्टीच्या दिवशी बरेच जण काय करतात, फिरायला जातात पण मतदान करत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांनी करावं मतदान. देशासाठी आपण काहीतरी बा हवेत देशाचे आपण मतदान केलंच पाहिजे. व्हायला कशासाठी लावायचं? नाही 100% तर 80% तरी महत्वाचं. पण जो लोकनेता निवडून देणार आहे यासाठी आपल्याला ती सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मग आपलं मत किती महत्वाचं आहे? जो चांगला उमेदवार आहे, जो काहीतरी प्रगती करणार आहे, तो एखाद्या मताने पडतो का? तर ह्या लोकांमुळे जे त्या मतदानाचा उपयोग करत नाही, त्या सुट्टीचा उपयोग करत नाही, मतदान न करता ते फिरायला जातात. पण प्रत्येकाने आपलं मत योग्य माणसाला देऊन त्याला निवडून द्यावं आणि आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल याकडे म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी उलट फिरायला जाण्यापेक्षा फिरायला जावं, पण कमी कमी मतदानाचा अधिकार आपला न गमावता त्यांनी एक मतदान करावा, कुणाला करा,
पण एक मतदानाचा अधिकार तो सोडावा नाही, मतदान करावा. मतदान केल्याशिवाय त्याला पण गत्यंतर नाही. मतदार केला तर एखादा एका मताकरता माणूस पडू शकतो. तुमच्या एका मताला किंमत किती आहे जेव्हा कळतं त्या टायमालाच कळतं. जेव्हा एक उमेदवार समजा आपल्या आपल्या जुना तालुक्यात 4 उमेदवारापैकी एक उमेदवार पडला आणि मग तुम्ही जर हळहळ केली आपण त्याला मतदान दिलं असं बरं झालं असं बरं का. त्याच्याकरता त्याला मतदान होणं गरजेचं आहे. तुम्ही फिरायला जा, कुठं करा, एन्जॉय करा, फक्त त्याला एक मत करा आणि बिंदास फिरायला जा. नाही, शासनाने सुट्टी दिली म्हणजे ती आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिलेली. तो हक्क आपण बजावणे ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक नागरिकांनी ते मतदान केलंच पाहिजे. आणि ही एकच संधी असते की आपला उमेदवार योग्य निवडण्याची, आणि ती प्रत्येकाने मतदान करून हक्क बजावला पाहिजे. तुम्ही पूर्णपणे मतदानाचा अधिकार बजावा. का बजावा? जेणेकरून आपण एखाद्या बाजारात जातो, बाजारात जाऊन जी एखादी मेथीची जोडी किंवा कोथिंबीरची जोडी किंवा एखादी भाजी जी आपण पाहून निवडून घेतो, तर ती एक 10 रुपयाची भाजी आपण जर 4 वेळा निवडून घेत असेल तर माझं मत असं आपल्याला एक विनंती करतो का जो तालुक्याचा उमेदवार आहे, जो आपला प्रश्न शासन दरबारी मांडणार आहे, तो हा योग्य प्रतीचा किंवा योग्य दर्जाचा असावा, हे माझं मत आहे. आणि आपला अधिकार हा पूर्णपणे बजावा. ठीक आहे, तो तुम्हाला दिलेला अधिकार आहे, तुम्ही सुट्टी एन्जॉय करता, त्यात मी तुम्हाला म्हणत नाही की सुट्टी घेऊ नका किंवा तुमचा आनंद व्यक्त करू नका, पण तुमचा आनंद व्यक्त करा, पण पहिलं मतदानाला प्राधान्य द्या. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, काही ठिकाणी जातीयवाद निर्माण करून निवडणूक लढवली जाते, काही ठिकाणी पैशाचं वाटप केलं जातं, काही ठिकाणी वेगवेगळे आमिष दाखवली जातात. तर त्यासाठी निवडणुकीचा खरा मुद्दा काय असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, निवडणुकीचा खरा मुद्दा म्हणजे योग्य उमेदवार निवडून देणं हे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. आणि अशा वेळेला समजा 2 पैसे असतील, काही दुसऱ्या काही गोष्टी आमिष दाखवून जे केलं जातं ते चुकीचंच आहे. पण तरी होतं. पण आता सगळे सुज्ञ मतदार आहे, त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, पण उमेदवार निवडताना योग्य उमेदवार निवडायचा. काही ठिकाणी धर्मावरती निवडणूक लढवली जाते, काही ठिकाणी पैशाच्या बळावर निवडणूक लढवली जाते, काही ठिकाणी भावनेच्या भरात निवडणूक लढवली जाते, एक आत्मीयता मिळून. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? भावनेच्या बाबतीत जनतेच्या बाबतीत आज सगळ्यांचा कौल असा एक असं का तो प्रत्येक मतदार स्वतःचा अधिकारी आहे. बरोबर. त्याच्या मनावर आलं कुणाला निवडून द्यायचं, काय करायचं, कुणाला मत द्यायचं, काय करायचं, त्याच्यावर कुणाचा ठाम नसतो. आजकाल पद्धत कशी झाली, इकडून पैसे घ्यायचे, तिकडून पैसे घ्यायचे, याला पैसे द्यायचे, त्याला पैसे ना, आणि पैसे घेणार जागेवर आपण जागेवर ठाम राहतो. आपण फक्त वडापावलाच लालची, आपण वडापावलाच लालची फक्त, बाकी काहीच नाही. पण कुणी वक्तव्य द्या, कुणी निवडणूक मध्ये कुणी एखादा उमेदवार निवडून येऊ द्या, फक्त आपल्या वडगावचा विकास केला पाहिजे, आमच्या व्यवसाय करता काहीतरी केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा, बाकी काहीच नाही. सर्वसामान्य म्हणूनच चाललं पाहिजे, धर्म हा विषय केला नाही पाहिजे. जे तरुण कार्यकर्ते आपल्याला बऱ्याच गावामध्ये, राज्यामध्ये, तालुक्यात दिसतात की ते आपल्या नेत्यासाठी कुठलेही केस अंगावर घेतात, वाईट वाकडं कमेंट करतात, कुठं कुठं काय बाईट जातात. तर या तरुणांसाठी एक पालक म्हणून तुम्ही काय आव्हान कराल? नाही, जे तरुण वर्ग अशा काही गोष्टींना बळी पडतात, समजा एखाद्या सभेमध्ये वगैरे काही ठिकाणी अनुचित प्रकार घडतात, त्याच्यामध्ये प्रत्येक युवकाने अशी काळजी घेतली पाहिजे, आपलं काहीतरी करिअरचा विषय असतो, आपल्या शिक्षणाचा भाग असतो, आपण भावनेच्या भारामध्ये काहीतरी गोष्टी करून जातो, पण त्याचा त्रास आपल्याला समजा काही शालेय शिक्षण वगैरे असेल त्याच्यासाठी होतो. तर त्याच्यासाठी त्यांनी या गोष्टींची काळजी घेऊन काही गोष्टींपासून अलिप्त राहिलं पाहिजे. मी तरुणांसाठी आणि माझ्या जे काही मित्रमंडळ आहे त्यांसाठी मी एकच सूचना देऊ इच्छितो किंवा सांगू इच्छितो, ही निवडणूक ही एक काल मर्यादेपुरती निवडणूक असते. 5 वर्षासाठी आपण एखादा उमेदवार निवडून देतो किंवा एखादा कार्यकर्ता निवडून देतो, तो पूर्णपणे आपले प्रत्येक प्रश्नासाठी असं नाही, तो आपल्या सर्व तालुक्याचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आहे. आणि तुम्ही त्या कार्यकर्त्यासाठी किंवा नेत्यासाठी आपल्या एखादी केस अंगावर घेता, हे योग्य नाही. पहिलं आपलं शिक्षण आणि आपली नोकरी आणि आपलं कुटुंब पाहून ही जबाबदारी आपण निभवायची आहे आणि आपल्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही काम करू शकता. मी म्हणत नाही की काम करू नका. सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये आपण लोकांमध्ये जाऊन लोकांना लोकशाहीबद्दल काही प्रश्न विचारले, लोकांना त्यांच्या मताची किती किंमत आहे हे सुद्धा त्यांना विचारलं. तर ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या मताची किंमत नक्कीच कळली असेल. तर मला एवढीच विनंती करायची आहे की आपण सर्वांनी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सरकारने आपल्याला
एक सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. या सुट्टीचा फायदा घेत आपण सर्वांनी बाहेर पडून मतदान केलं पाहिजे. पण मतदान करताना मात्र योग्य माणसाला म्हणजेच कुठलाही पक्ष किंवा जात धर्म हे न पाहता जो आपल्या विभागाचा, आपल्या गावचा, आपल्या तालुक्याचा विकास करेल अशाच माणसाला आपण निवडून द्यावं ही मी विनंती करेल. मराठीत बोल या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय.